पण केसांसाठी चालते. हे निडवंती, हे होमावनचे सामान समजे. हे उल्टा माया जाल, ही माया जाड़, टाइट पेटी. हेलो एवरीवन, आज का वीडियो जस्ट मुझको अच्छा लगा इसलिए मैंने आपको शेयर किया है। इसमें आप देखोगे कि एक रास्ते पे जड़ी बूटियाँ बेचने वाला कैसे अपनी जड़ी बूटियाँ बेचता है, कैसे वो अपने हर जड़ी बूटी की इंफॉर्मेशन देता है। हालांकि ये वीडियो मराठी में है मगर आपको समझ में आएगा। जटाशंकर हे केसांसाठी चालते, केसवाढीसाठी. हे हाताजोडी, हे होम हवनसाठी, घरगुतीसाठी, शांतीसाठी ते चालते. हे नागरमोता, हे पण केसांसाठी चालते. हे निडवंती, हे होम हवनचे सामान समजे. हे उल्टा माया जाल, ही माया जाड, टाईट पेटीमध्ये काही बाधा वगैरे होते ना त्याच्यासाठी चालते. ही लाजवंती म्हटलं तर कमजोरी माणूस असला ना त्याचे पानाचा रस त्याला पाजायचं. हे काळा पहाडा, हे होम हवनसाठी चालते. हे अमरवेल, ज्याच्या घरी भूत प्रेतचं काही बाधा राहिलं ना त्याच्या दारात टांगून द्यायचं. हे मोहनजाड टाईट पेटी भरून देतं. हे राजहंसाचा पाला, जे करणी कोटल करेल राहतो ना, जे बाहेरचं खाऊ घालतो त्याच्यासाठी चालते. प्लस म्हटले तर शुगर साठी चालते. हे रानची चोका, काही गुडघ्यांचा गॅप भरला जातो ना त्याला चालते. ते म्हटले तर हे सुखवंती, घरी सुख शांती करतं ते होतं ते. हे संजीवनी, शुगर साठी चालते. जांभळी हळद, काही पेटीमध्ये भरायसाठी देतं, काही बाधा वगैरे होते ना त्याच्याकडे. ही सफेद हळद, ही सेंद्रिय हळद, ही पिवळी हळद. याचे काय होतं? हे राजमुन्नी आहे, ते काय दारू वगैरे सोडायसाठी आहे ना त्याच्याकरता चालते. ही लसणी हळद, हे टाईट पेटीमध्येच भरायचे सामान आहे समजा. हे जे बाहेर विकतचं खाऊ घालतं ना ते पाळायसाठी चालते. चारायची एवढीशी तुकडं फक्त चारून द्यायची. हे गुडवेल, ज्याला कावीळ बिवीड होतं ना त्याच्याकरता चालते. हे कामराज, जसं बाई माणसाची असते ना कमजोरी त्याच्याकरता चालते ते. हे सफेद मोसळी, हे पण म्हणजे निसंतान राहतं ना माणूस त्याला संतान प्राप्तीसाठी हे खाऊ घालतात. हे नारळ, नेपाळी नारळ म्हणते त्याला, नेपाळी नारळ. हे रानकांदा, मानेला गॅप असतो ना त्याच्याकरता. हे काय? हे उलटं वासन. याचे काय होतं? उलटं वासन, घरी जसं नारळ टांगतो ना आपण त्या प्रकारे याला लाल कपडे टांगून द्यायचं. घरी काही बाधा वाईट होत नाही. आणि हे काय भाऊ? याला कुबेरकंद म्हणतात, डुक्करकंद म्हणतात. हे होम हवनसाठी आहे ना, दिवाळीच्या लक्ष्मीपूजेला हे चालतं. आणि हे भाऊ? बाकी कवड्या, हे रगत रोड आहे, ज्याला मुक्का मार लागतो ना पायाला हाताला, रक्ताचे गाठी जमतात त्याला चालते. प्लस म्हटले तर कोलेस्ट्रॉल वाढते ना ज्याची हृदयातली, ते कमी होते याला. पण चारायसाठी आहे. म्हटले तर आणखी काय भिलावा, ते हाडसांदी. हे काय भाऊ? गर्भफळ येते, जे बाईचे गर्भ ठेरत नाही ना, थांबत नाही, त्याच्यासाठी चालते ते. ही माळ पटाणी लो दे. याचं काय असतं? जे माणसाची कमजोरी राहते ना त्याच्याकरता चालते, खाऊ घालायची त्याला. आणि हे मुरुड शेंग, याचे काय असतं? जे लहान बाळ असतो ना, पोटातला डबा उठतो, संडास बाथरूम साफ करत नाही ना, त्याच्यासाठी आईच्या दुधामध्ये उघडून पाजून द्यायचं त्याला. म्हणजे बाजूवाला कोणतं? ही नागवेल आहे. याचे काय होतं? नागवेल हे पूजाला नेता, भगत लोक आहे ना पूजाला नेतात. हे कवड्या, ही सफेद कवड्या, गोमटी चक्र, भिलावे, देवकवडे.